आणि ही आपण थेट दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानामधून बाहेर पडतानाची दृश्ये। जवळपास तासाभराहून अधिक काळ देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी होते, शिवतीर्थमध्ये होते आणि आता शिवतीर्थमधून बाहेर पडतानाची मुख्यमंत्र्यांची थेट दृश्य आपण पाहतोय दादरमधून। काय नेमकी या भेटीमध्ये चर्चा झाली? काही वेगळी समीकरणं जुळतात का? मनसे आणि भाजप पुन्हा एकत्रित येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिसणार का? यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतोय, तो म्हणजे अमित ठाकरे आमदार होणार का? विधान परिषदेमध्ये अमित ठाकरेंना भाजप पुढे करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भाजपच्या राज्यपाल कोट्यातून मनसेला ही संधी मिळणार का? याबाबत खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये होते, मात्र त्यांचा पराभव झाला। यावेळी भाजपनं मनसेला पाठिंबा दिलेला होता, मात्र काही कारणास्तव या ठिकाणून शिवसेनेचे जी सीट होती ती माघारी घेत नव्हती आणि म्हणूनच जे सगळं राजकारण होतं ते महाराष्ट्रानं पाहिलेलं होतं। त्यामुळे आता अमित ठाकरेंना असा काही वाव मिळतोय का, याकडे सुद्धा निश्चितच सर्वांचं लक्ष असेल। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सीमा, नुकतेच मुख्यमंत्री शिवतीर्थमधून बाहेर पडल्याची दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवली। काय नेमकी भेटीचे मागचं नेमकं कारण काय आहे हे काही कळतंय का? काय चर्चा सुरू आहेत? कृपया लाईन भेटी मागचं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1 तासाहून जास्तीची चर्चा झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। 9:30च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावरती दाखल झाले होते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आणि आता काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावरून आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी या ठिकाणाहून रवाना झालेले आहेत। खरं तर अनुपमा, या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली या संदर्भात आता अनेक तर्क वितर्क आणि वेगवेगळ्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेल्या आहेत। त्या भेटी दरम्यान मनसेचे काही नेते सुद्धा, बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई सोबतच संदीप देशपांडे हे सगळे नेते देखील उपस्थित होते। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा झाली अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्याचसोबत काही वेगळे समीकरण या भेटीनंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात का अनुपमा, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे नक्की यांच्यामध्ये काय चर्चा झाली आहे, आता पुढे नक्की कशा पद्धतीने घडामोडी घडणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे। ठीक आहे सीमा, एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये उपस्थित झालेला आहे। आपल्याला माहिती आहे अमित ठाकरे या निवडणुकीमध्ये विधानसभेला पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये उतरले, मात्र त्यांचा पराभव झाला होता आणि खरं तर भाजप आणि मनसेची कुठेतरी सलगी होती, मात्र त्यांना पाठिंबा देता येणं त्यावेळी शक्य झालं नाही। एक छुपा पाठिंबा खरं तर होता, मात्र तरी देखील अमित ठाकरेंचा पराभव झाला। मात्र आता या क्षणी प्रश्न आणि खरं तर चर्चा अशा सुरू आहेत की राज्यपाल कोटातून अमित ठाकरे यांना विधान परिषदेचं सदस्य भाजप बनवू शकतं काय, या दृष्टीने तिथे चर्चा सुरू होत्या? नक्कीच अनुपमा, चर्चा जी आहे ती नाकारता येत नाही। जसं तू उल्लेख केलास की विधानसभा निवडणुकीमध्ये खुल्या पदे म्हणजे संपूर्ण पाठिंबा भाजपने माहीम या विधानसभा मतदारसंघासाठी दिलेला नव्हता, कारण शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार या ठिकाणी सदा सरवणकर होते। त्यामुळे कुठेतरी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी त्यांनी मनसेला पाठिंबा दिलेला नव्हता आणि खुल्या पद्धतीने तो पाठिंबा त्यांना देणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला। मात्र या पराभवानंतर जी चर्चा सुरू झालेली आहे की राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांची वर्णी लागू शकते, त्याचसोबत अशा चर्चा सुद्धा अनेक वेळा रंगलेल्या होत्या। मात्र त्या चर्चा राज ठाकरे किंवा मग मनसे पक्षाकडनं अनेक वेळा फेटाळून लावलेल्या होत्या। त्यामुळे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे की कारण राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी फक्त 7च आमदारांची आतापर्यंत वर्णी लागलेली आहे। त्यामुळे उर्वरित जी आमदारांची जागा रिक्त आहे त्यामध्ये आता अमित ठाकरे यांची वर्णी लागते का हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण अमित ठाकरे यांना विधिमंडळात पाठवण्यासाठी राज ठाकरे यांनी प्रयत्न केले होते, मात्र तसा पक्षाला जो आहे तो विजय मिळाला नव्हता। त्यामुळे आता या राज्यपाल कोट्यातून कुठेतरी त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात यश येतं का, त्या भेटी दरम्यान या अनुषंगाने सुद्धा चर्चा झाली आहे का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरंय, कारण या सगळ्या घडामोडीमागे एक वाक्य देवेंद्र फडणवीस यांचं आठवते। निवडणुकीपूर्वी जेव्हा याबाबत सकारात्मकता होती, मनसे युतीबरोबर जाईल अशी जेव्हा शक्यता होती, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं होतं सीमा की मनसे हा सत्तेचा भाग असेल असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे हे वाक्य आणि आत्ता होत असलेली घडामोड याचा कुठेतरी रिलेव्हन्स असावा आणि विधान परिषदेमध्ये अमित ठाकरे यांना संधी मिळेल अशी जी शक्यता आहे ती ह्याच सत्तेचा भाग असेल का, असाही खरं तर प्रश्न उपस्थित होतोय। नक्कीच अनुपमा, देवेंद्र फडणवीस म्हणजे जेव्हा
मंत्रिमंडळात शपथ झाली त्यानंतर त्यांनी अनेक वेळा म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मैत्री संदर्भात किंवा मग पक्षासंदर्भात त्यांना अनेक वेळा प्रश्न विचारले गेले. त्या प्रश्नाला त्यांनी कधीही टाळाटाळ केली नाही आणि कुठेही आम्ही मनसेपासून लांब गेले किंवा आमची मैत्री नाही असं कधीही त्यांनी म्हटलेलं नव्हतं. अगदी मनसे या पक्षावरती प्रतिक्रिया देत असताना त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली होती. अर्थातच मनसे सत्तेचा भाग असेल असं त्यांनी देखील म्हटलेलं होतं. त्यामुळे अमित ठाकरे यांची वर्णी आता विधान परिषदेवरती लागते का हे महत्वाचं असणार आहे. कारण अजूनही राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी फक्त 7च आमदार आतापर्यंत नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित ठिकाणी इतर कोणत्या नाराज नेत्यांना आणि जे मित्रपक्ष आहेत त्यापैकी कोणत्या पक्षाला जागा सोडण्यात येते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण अनुपमा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी मनसे या पक्षाची मुंबईमध्ये तरी भाजपला मदत लागणार आहे. कारण जर ठाकरेंना शह द्यायचा असेल, कारण ठाकरेंची तेवढी ताकद अजूनही मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये अनेक निश्चितच ही काय नेमकी सगळी समीकरणं होतात हे वेळ ठरवेल. मात्र आजची भेट ही निश्चित राजकारणामध्ये एक वेगळी घडामोड म्हणून पाहायला हरकत नाही. कारण याच भेटींमधून पुढे काही जी समीकरणं होतात त्याची बीजं रोवलेली असतात. धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी.